आणि आर्यन 11 भादवड संघाची ही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. दोन्ही संघांना विनंती आपण आपले 12वे प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये लगेचच पाठवून द्यायचे आहेत. स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 2 आपण सगळेजण अनुभवत आहात. अत्यंत चांगलं क्रिकेटसाठीचं अनुकूल वातावरण इथे आपल्याला पाहायला मिळतं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवड येथे. या क्रीडांगणाचा विचार केला तर ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे क्रीडांगण. भिवंडी म्हटले की क्रिकेटची पंढरी आहे, त्याचमुळे भिवंडीतील प्रत्येक गावामध्ये क्रिकेटचे असे मोठे उत्सव होत असतात. आणि या मैदानाचा विचार केला तर हे मैदान पूर्णपणे बिजी असतं. म्हणजे उन्हाळी पावसाळी इकडे फार मोठ्या मोठ्या स्पर्धा संपन्न होत असलेल्या आपण सगळेजण बघत आहात. या स्पर्धेचा वेगळेपणाचा जर विचार केला तर ज्या पद्धतीचा दर्जा या स्पर्धेला आयोजकांनी दिलेला आहे आयोजनातून, तो इथे आल्यानंतर लगेचच तुम्हाला अनुभवायला मिळेल. मैदानाची योग्य रीतीने सजावट केली गेलेली आहे. मुख्य मंच आपण बघितला तर तोही प्रशस्त अशा पद्धतीचा आहे. समोरच्या ब्लॅक स्क्रीन्स, त्याचबरोबर प्रिन्स मूवीच्या वतीने 6 कॅमेरा सहित या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. विजय पाटील स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला दीपेश भोई आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज यज्ञेश कोळी. बॅकफुटला आहे, तिथून फक्त आणि फक्त स्टीअर केलेलं आहे. चांगलं दिशादर्शन पहिल्या चेंडूला इथे सीमारेषेचं दर्शन घडून आणलेलं आहे यज्ञेशच्या विरोधात. तो उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू शॉट ऑफ गुडलेनचा, त्याला स्टीअर केलं आणि थर्डमॅनच्या बाजूने काढलं होतं. आकुल टप्पा, त्यावर पुलचा फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, चेंडूवर बोट फिरवली होती, कमी गतीने चेंडू हाताळला होता, बॅक ऑफ द हँड, आणि त्यानंतर त्यावर फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाही फलंदाजाला. पूल केलं होतं, क्षेत्ररक्षकाची निवड झाली आणि फलंदाज बाद. एक चौकार जरूर दाखवला होता, त्यानंतर पुल करण्याचा त्याने प्रयत्न केला होता. तिकडे जर बाउंड्री डायमेन्शन्स आपण बघितले लॉंग लेग रिजनमध्ये तर त्या थोड्या लांब आहेत आणि त्याचमुळे मग इथे सीमारेषा क्लिअर करता आली नव्हती. बॅटरला क्षेत्ररक्षकांनी कोणती चूक न करता तिकडे झेल टिपला. कालचा दिवस या स्पर्धेसाठी आठवणीतील दिवस राहिला, कारण या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय गजेंद्रजी गुळवी साहेब यांचा कालचा वाढदिवस आणि अनेकविध क्षेत्रातील मान्यवरांनी कालच्या वाढदिवसाच्या निमित्त इथे या स्पर्धेला, त्याचबरोबर गजेंद्रजी गुळवी साहेब यांना सदिच्छा देण्यासाठी भेट दिलेली आपण पाहिली. काल प्रेक्षकांचा तुडुंब प्रतिसाद या स्पर्धेने अनुभवलेला आहे. उजवेष्टीच्या बाहेर आतली कडा लागली, मागच्या बाजूने चेंडू आला. यज्ञेश कोळीच्या वतीने हे षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जात आहे. अंजूर गावातील हा खेळाडू सिटी मिर्जिंगच्या वतीने खेळत असताना आपण बघत आहोत. याबेचा चेंडू चांगला आहे, गती सुद्धा चांगली निर्माण केली होती. त्याचबरोबर खोरवळ टप्प्याचा चेंडू, अतिरिक्त खांद्याचा वापर केला, टॉस केलं चेंडूला. सरप्राइझिंग डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये इथे फेकलेले गोलंदाज यज्ञेशने. होमसाई धाबा म्हटला की संतोषजी कोळी यांच्या मालकीचा हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना बघत आहोत. अत्यंत स्वादिष्ट रुचकर भोजन हीच गेली अनेक वर्षापासूनची ओळख राहिलेली आहे होमसाई धाब्याची, आणि तितकंच गोड व्यक्तिमत्व आहे संतोष कोळी यांचं. फुलटॉस समोरच्या दिशेने फोर्स करण्याचा प्रयत्न, नो बॉल आहे.
इथे जेल टिपला, परंतु त्याचा हवा तितका फायदा मिळणार नाही गोलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण गोलंदाजाने अतिरिक्त उंचीने हा चेंडू फेकला होता. 1+1 2 धावा मिळतील. येणारा चेंडू फ्री हिट असणार आहे. 6 पर्यंत पोहोचलेला डाव आपण सगळेजण बघत आहात. निर्धारित 5 षटकांचा सामना. सुरुवातीची 4 षटकं तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं हे बंधनकारक असणार आहे. आमच्या गुणसंख्या लेखकाने ही वेळेची नोंद केलेली आहे. अगदी योग्य वेळेला वेळेची नोंद करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. वेळेवर वेळ देणारी माणसं मिळाली की वेळ बदलायला वेळ लागत नाही असं म्हणतात. न्यू बॅटर ऑन स्ट्रायकिंग एंड. मला असं वाटतं पहिल्यांदाच दीपेश स्ट्रायकिंग एंडला आलेले आहेत. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध आहे. आर्यन 11 भादवड संघासाठी. काल भादवड गावातील दिवेकर बॉईज यांना आपण अनुभवलं. यावेळेचा फटका अत्यंत चांगला आहे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला पहिल्यांदाच आलेला आहे फलंदाज दीपेश, आणि त्याला इथे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे धाडण्यामध्ये यश मिळतं. हा षटकार यानंतरचा सामना आहे. त्याचमुळे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकी कक्षाकडे लगेचच प्रस्थान करायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक लवकरात लवकर नाणेफेकी कक्षाकडे रवाना होतील याकडे आपण लक्ष द्या. आजच्या या दिवसाला योग्य वेळेमध्ये खरं तर सुरुवात मिळालेली आपण पाहिली, परंतु थोडा विलंब तरीही इन बिटवीन झाला. काही गोष्टींची चर्चा तिकडे छेडली गेली होती. इथे फटका फसलाय. ड्रायव्हिंग लेंथवर चेंडू दिला होता. क्षेत्ररक्षक कॅज्युअल अप्रोच दाखवतोय. क्रिकेट इतक्या सहजतेने जर घेतलं तर ते तुमच्या विरोधात जाऊ शकतं. त्याचाच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला. हा झेल सुटला. नक्कीच सुनील सर, मी या खेळाडूला इथून जवळून बघितलेला आहे आणि या मैदानावर जेव्हा जेव्हा हा खेळाडू खेळलेला आहे तेव्हा गोलंदाजासाठी सरदार बनलेला आहे आणि त्याचा झेल सोडणं किती महाग पडेल येणाऱ्या काही चेंडू नक्कीच आपल्याला कळेल. सोपं झेल होता, असं नाही की धावून घेतलेली आहे. झेल जागेवर आली होती. रेग्युलेशन कॅच मैदानाच्या आतमध्ये सोडलेला आहे त्या क्षेत्ररक्षकाने. चला वेळेच्या बाबतीत गांभीर्य राखा. ओमसाई धाबा. मैदानाच्या आतमध्ये लगेचच आपण एकत्र येऊ नका, कारण सुरुवातीची 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करण्याचं बंधन आहे. विहित वेळेमध्ये तुम्ही जर षटकं कंप्लीट केली नाही तर एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये इथे प्लेस केला जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या पद्धतीने आपण इथल्या सीमारेषांच्या अंतराचा उल्लेख करतो, कमी अंतराच्या सीमारेषा स्क्वेअर ऑफ द विकेट आहेत, त्याचमुळे मग एक अतिरिक्त खेळाडू जर आतमध्ये आला तर त्याचे विपरीत परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. त्याचमुळे हे तुमच्या हातामध्ये आहे की तुम्ही कशा पद्धतीने वेळेचा वापर करणार आहात. काल सुद्धा एक गोष्ट संदेश मी म्हटलो होतो की वेळेच्या बाबतीत सुनियोजित व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण आपल्या गावामध्ये बघा, त्याचबरोबर आपण आपल्या परिसरामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यात अथवा आपल्या भारतामध्ये, संपूर्ण जगामध्ये जी यशस्वी लोक आहेत त्यांच्याकडे जर तुम्ही गेलात, त्यांच्याबरोबर चर्चा केली तर तुम्हाला एक गोष्ट निश्चितच समजेल की सामान्य माणसामध्ये आणि असामान्य माणसामध्ये, अर्थात त्या यशस्वी लोकांमध्ये एक महत्त्वाचा घटक भिन्न असतो, तो म्हणजे वेळेच्या नियोजनाचा. तसं पाहिलं तर मयूर, आपल्याला सगळ्यांना 24 तासच आहेत एका दिवसाचे. असं नाही की जी महान व्यक्तिमत्व आहे त्यांच्यासाठीचा दिवस वेगळा आहे, परंतु त्या त्या वेळेचा कशा पद्धतीने ते वापर करतात हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सुदर्शन दीपेशसाठी या वेळेचा चेंडू अपील तर रेस केली आहे, परंतु त्यामध्ये पंचांना कोणताही इंटरेस्ट वाटत नाही. साईडाम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुदर्शनच्या वतीने केली जात आहे. नाव सुदर्शन आहे, त्याचमुळे त्याला चांगलं प्रदर्शन करावंच लागेल. ज्याचं दर्शन लाभदायक असतं त्याला सुदर्शन असं म्हणतात. पाहायचं इथे लाभ देता येईल का आपल्या संघाला, सुदर्शनला. साईडाम बॉलिंगचा जर विचार केला तर आपण जास्तीत जास्त वेळा चेंडू फुलल यांचा ठेवतात, आणि महत्त्वाची गोष्ट की खांद्याचा वापर करण्यामध्ये थोड्या मर्यादा असतात त्यांना. फारच उसळलेले चेंडू साईडाम गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत. यावेळेसचा फटका अत्यंत चांगला आहे. बॉटम हँडची प्रचंड ताकद दाखवली
आणि चेंडू सहित सुदर्शनला पाठवलेला आहे. मी मगाशीच चर्चा केली होती या खेळाडूची. सर झेल सुटली आहे, कदाचित महाग देखील पडू शकतो आणि दीपेश ऑन फायर नाव झालेलं आहे आणि त्याच्या बॅटमधून एक षटकार अजून एक पाहायला मिळेल प्रेक्षकांना. झेल कोणत्याही फलंदाजाचा जर तुम्ही सोडला तर त्यानंतरची जी मानसिकता बनते खेळाडूची ती विशेष असते. म्हणजे त्याला मग त्यानंतर त्या भीतीमय वातावरणातून तो बाहेर आलेला असतो. अधिक त्वेषाने, अधिक रागाने किंवा अधिक आक्रमकतेने मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा त्यानंतर तो प्रयत्न करत असतो. अगदी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तर फार मोठी मोठी उदाहरणं आहेत त्यासाठीची. रोहित शर्माचं ते उदाहरण आपण सांगतोच श्रीलंकेच्या विरोधातलं. यावेळेस इथे 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 आपण बघतो फलंदाज बाद होऊ शकतात. यावेळेस टिपला गेलेला आहे झेल आणि बहुचर्चित फलंदाज दीपेश बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असलेला आपण बघू शकू. एक दीपेश बाद झालेले, दुसरे दीपेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अगदी थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेचे मुख्य आयोजक, एक अत्यंत सुस्वभावी आणि उद्योगप्रिय व्यक्तिमत्व सन्मान्य श्री गजेंद्रजी गुळवी साहेब की जे शिवसेना विभाग प्रमुख आहेत, त्याचबरोबर वाहतूक सेनेचे प्रमुख आहेत, त्यांचं आगमन अगदी थोड्याच वेळामध्ये मुख्य मंचाकडे होत आहे. इतकी मोठी स्पर्धा आयोजित करणं अत्यंत कठीण काम आहे, परंतु ते शिवधनुष्य उचललं होतं सन्मान्य गजेंद्रजी गुळवी साहेब आणि त्याने ते करून सुद्धा दाखवलेलं आहे. कालच्या दिवसामध्ये एक गोष्ट आपण चर्चेला घेतली होती. या चेंडूनंतर त्यावर विस्तृत चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. स्पर्धा कोणतीही सम्मिलित होत असताना संदेश त्या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी जल्लोष असतो, परंतु ही स्पर्धा त्यापेक्षा वेगळी आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी जल्लोष झालेला आहे आणि त्याचमुळे आपण बघितलं की कालच्या रजनीमध्ये वाढदिवसाचं औचित्य साधत असताना ज्या पद्धतीने संगीताची मैफिल इकडे आयोजित केली गेली होती. या स्पर्धेचे मुख्य आयोजक शिवसेना विभाग प्रमुख, त्याचबरोबर शिव वाहतूक सेना भिवंडी शहर प्रमुख सन्माननीय गजेंद्रजी गुळवी साहेब यांचं आगमन मुख्य व्यासपीठावर झालेलं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय हनुमान काका हे सुद्धा त्यांच्या बरोबर आहेत. हनुमान काका तरे, त्याचबरोबर राहुलभाई नाईक कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्या बरोबर जोडले होते. निकेतन नाईक आणि सर्वप्रिय सुनील नाईक यांची उपस्थिती खरं तर इथे मिळालेली आहे. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. नक्कीच आपण बघितलं गजेंद्र गुळवी साहेबांना या मुख्य व्यासपीठावर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि काल या स्पर्धेला सुरुवात झाली होती. काल प्रचंड संपूर्ण व्यासपीठ जो आहे भरला होता आणि नक्कीच आज मला असं वाटतं की झोप देखील पूर्ण झालेली नाही आहे, कारण की काल जवळजवळ सर 12 ते पावणे 1 झाला होता की बड्डेच्या शुभेच्छा सुरूच होत्या या व्यासपीठावर. अगदी बरोबर आहे. हे प्रेम निश्चितच कमावलेलं आहे सन्माननीय गजेंद्रजी गुळवी साहेबांनी. षटकं संपतायत यावेळेस 2 आणि दोन षटकांच्या अंती धावफलकाकडे नजर गेली तर धाबा बनलेले 23 अर्थात 23. आतापर्यंत फलंदाजांचा आपण विचार केला तर 2 फलंदाज तंबूमध्ये परतलेले आहेत. आर्यन 11 भादवड आणि त्यांच्या विरोधात ओमसाई दाभा असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण सगळेजण बघत आहोत. या अगोदर संदेश तू सर्वप्रिय या शब्दाचा उल्लेख केला. मला सांग, हे नाव आहे की उपाधी आहे? नाही, या गावाचे चांगले चांगले अपडेट टाकत असतात. जिथे कमी तिथे सुनील नाईक, म्हणून आम्ही त्यांना प्रिय म्हणत असतो. सर्वांना आवडणारं व्यक्तिमत्व म्हणून सर्वप्रिय. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, अशी एक प्रार्थना फार पूर्वी अभ्यासलेली होती आणि ते हरिभक्त पारायण सुद्धा आहेत. सुनील नाईक यांचंही आगमन आपण बघतो
आणि गजेंद्र भाऊ यांचे अगदी जवळचे ते मित्र आहेत, सहकारी आहेत. या परिसराने भागवत धर्माची पताका पुढे नेण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे. त्याचबरोबर याच गावातील आयोजक अजयजी पाटील यांचंही आगमन झालेलं आहे. अजय, आपलंही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. या परिसरात आम्ही खरं तर मी इकडे या भिवंडी बरोबर तितका कनेक्टेड नव्हतो, परंतु संदेश तुला आवर्जून सांगेल की मदन बुवानी ठेवलेल्या त्या अखंड हरिनाम सप्त्याच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांपूर्वी इकडे कीर्तन श्रवणासाठी आलो होतो. कारण ते असं ठिकाण आहे की महाराष्ट्रभरातील फार मोठे मोठे वक्ते तिकडे येत असतात. त्याचमुळे तो आध्यात्मिक वारसा इथे पुढे जात आहे. आणखी एक साईडाम बॉलर मैदानाच्या आतमध्ये इथे पाचारित केलेला आहे. साईडाम गोलंदाजीची ही खासियत आहे, चेंडू पडल्यानंतर खाली राहणार. दुसरी महत्वाची गोष्ट की तुमच्या समोरच जास्तीत जास्त वेळा चेंडू असणार. तुमच्यामध्ये जर दमखम असेल तर तुम्ही फ्रंट ऑफ द विकेट खेळू शकता. सगळ्या गोष्टी खरं तर आपण आतापर्यंत अनुभवलेल्या आहेत आणि एक प्रिय व्यक्तिमत्व आपल्याबरोबर जोडलेली आहेत. यावेळेस इथे कमी गतीने हाताळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायचंय आपल्या संघासाठी त्याने. मला असं वाटतं कमीत कमी 2 धावा वाचवलेल्या आहेत. हा बिमर नो आहे. 2+1 म्हणजे 3 धावा इथे या धावपलकावर जोडल्या जातील. एक महत्वाची गोष्ट असते संदेश, अतिप्रयोगशीलता ही कुठे दाखवायची आणि कुठे दाखवू नये याचं तारतम्य मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. खरं तर हे क्रिकेटच भिवंडी एमर्जिंगचं आहे. त्याचमुळे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जोश, तुम्हाला उत्साह या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. आणि त्याची दुसरी बाजू आहे ओव्हर एक्सपेरिमेंटल होणं आणि तीच अतिप्रयोगशीलता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज दाखवतोय. ॲज अ बॉलर तुमची थॉट प्रोसेस क्लिअर असणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला रनवे अप्रोचमध्ये जाण्या अगोदर ठरवता आलं पाहिजे की या फलंदाजाच्या विरोधात कोणता चेंडू मला हाताळायचा आहे. त्याचं एक्झिक्युशन सुद्धा तुम्हाला चांगलं देता आलं पाहिजे. सगळ्या काही गोष्टी आपण इथे अनुभवलेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. मला असं वाटतं या अगोदर 2 फलंदाज बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. समालोचक दर्शन नाईक यांचं येणं सुद्धा आणखी शेष आहे. ज्या पद्धतीने त्याने आतिषबाजी शब्दांची केली होती समालोचनामध्ये, त्या पद्धतीने चौकार षटकार त्यांना दाखवता येतील का मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर, हे सुद्धा पाहण्याजोगं असणारे औत्सुक्याचं असेल. आणखी एक चांगला चेंडू, नियंत्रित गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज दाखवतोय. या अगोदर केलेले प्रयोगातून काहीतरी शिकलेला आहे गोलंदाज आणि त्याचमुळे त्या मार्गाने न जाता आता एक नवीन मार्ग त्याने तयार केलेला आहे. अनंत फंदी नावाचे एक लेखक आहेत. त्यांची इयत्ता 9वी-10वी मध्ये असणारी छंद या कॅटेगरीमधून एक कविता होती. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. त्या पद्धतीने निश्चितच तुम्हाला मार्ग शोधता आला पाहिजे, बनवता आला पाहिजे. यावेळेस इथे फुलरलेनचा चेंडू, गोलंदाजी चांगली राहिलेली यावेळेस या गोलंदाजाची. एकतर पूर्ण दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाणार नाही. गोलंदाज आपण बघितलं दीपेश या नावाचा भडीमार आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे. कारण 2 फलंदाज दीपेश होते, त्याचबरोबर एक गोलंदाज सुद्धा दीपेश नावाचा आपण पाहिलेला आहे. सुदर्शन मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो एस्ट्यांच्या मागे आहेत, अनुभवी खेळाडू आहेत. ओमसाई धाब्याचे ते स्वतः संघनायक आहेत. एकूण धावांचा विचार केला तर धावपलकाकडे नजर गेली तर धावा बनलेले 28 अर्थात 28. या षटकाचा आपण जर विचार केला तर एक चेंडू शेष आहे आणखी सुदर्शन. व्हॉट ए गुड बॉल. चांगला चेंडू होता इथे आपण बघितला. लांबीच्या बाबतीत अत्यंत चांगला, त्याला स्लॉक करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. हे सगळे नौके गोलंदाज आहेत, परंतु त्यांची गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये योग्य रीतीने वापरण्याचा त्याने चंग बांधलेला आहे. बॅट पॅड त्याचबरोबर स्टम्प्स या सगळ्यांना बीट करत असताना चेंडू एसटी रक्षकाकडे आला. षटकं संपतायत यावेळेस 3 आणि 3 षटकाच्या अंती धावपलकाकडे नजर गेली तर एकूण धाबा बनलेले आहेत 28. 2 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. नक्कीच एक चांगली सुरुवात आपण म्हणू शकणार नाही, कारण की ज्या प्रकारची सुरुवात झाली होती या षटकामध्ये सुदर्शनने पूर्णपणे कमबॅक करून दिलेला आहे. कारण की 2 षटक त्यांनी टाकलेले आहेत आणि 14 धावा खर्च केलेत. या साबांना क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जात आहे. विवेक नक्कीच केवल आलेला आहे. पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये काहीतरी मेसेज असावा
खेळाडू कक्षातून हे आपण पाहतोय सन्माननीय गजेंद्र गुलवी साहेबांना दाखवला जात आहे. सोबतच राहुलभाई नाईक ते जवळचे मित्र आहेत आणि निकेतन नाईक आणि आमचे मामाश्री सुनील नाईक यांना आपण पाहताय. हनुमान तरे काका हे देखील आता उपस्थित झालेले आहेत. या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण उल्लेख करत होतो आपण दीपेश नाईक याची चर्चा करतो. दीपेश नाईक कॅप्टन देखील आहे आणि महाराष्ट्र होमगार्ड पोलीस तो आहे आणि आज वेळ काढून आपल्या संघासाठी कॅप्टनशिप करत आहे या मॅचमध्ये. होमगार्ड पोलीस आहेत म्हणजेच बॉडी फिटनेस त्यांचा चांगला आहे आणि त्याचमुळे मैदानामध्ये जेव्हा जेव्हा येण्याची संधी मिळेल ती संधी ते वापरण्यामागे असतात आणि त्याचाच परिपाक म्हणून आज या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवडच्या खेळपट्टीवर ते दाखल झालेले आहेत. ॲज अ बॅटर दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाज सुदर्शनचा वापर केला जात आहे. 3 षटकांसाठी 18 मिनिटं वापरलेली आहेत. त्याचमुळे इथे फक्त 2च मिनिटांचा अवधी आहे. फारच जर पुढे आपण गेलो तर 3 मिनिटांचा अवधी देऊ शकतो गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी हे षटक संपवायला. याचबरोबर फलंदाज धावबाद होत असलेले आपण बघू शकू. तिसरा हातरा लागतोय प्रथम फलंदाजी करत असताना आर्यन 11 भादवडला. फलंदाज चंद्रकांत बाद. कौलं कारण या अगोदर मी या क्रीडांगणाच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यानंतर लगेचच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित हे गीत आपल्याला ऐकायला मिळालं. खरं तर अनेकविध पद्धतीने शिवरायांचं चरित्र आपण बऱ्याचदा ऐकलं असेल. मला असं वाटतं शिवाजी हे जे त्यांचं नाव आहे ते जर आपण उलटं केलं संदेश तर ते जीवाशी असं होतं. म्हणजे आपल्या जीवाशी खेळत असताना रयतेचे कल्याणकारी राज्य निर्माण करणारे ते आपले सगळ्यांचे आराध्य दैवत. कमी गतीने हाताळ्या चेंडू समोरच्या दिशेने खेळत आहेत. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हार्दिक पांड्या ऑफ भिवंडी. केवल भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. केवल भोई. नेक्स्ट मॅच रिग्नेश 11 टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. चला वेळ न घेता कॅप्टनने पोहोचणं फार महत्त्वाचं आहे. जो उपस्थित असेल आणि जो उपस्थित नसेल त्याला पॅनल्टी असेल लक्षात असू द्या. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. रिग्नेश 11 राणाल आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही पाहणार आहात. नेक्स्ट मॅच. पायडमध्ये चेंडू ठेवलाय. आणखी एकदा उचलून मारलेला आहे. उंची सहित अंतर इथे मिळेल का हे पाहायचं आहे. पंचांचे दोन्ही हात आबाळाकडे. याचमुळे हा षटकार. रिग्नेश 11 राणाल आणि प्रथम इंटरपॅजेस रांजनोली टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. प्रथमतः कॉल देण्यात आलेला आहे कारण की षटक जे आहेत समाप्तीच्या मार्गावर आलेले आहेत. लक्षात असू द्या. षटकार आलेला आहे इथे. फार महत्त्वाचा देखील षटकार होता कारण की भरपूर उशिरानंतर या धावा ॲड होत आहेत. काय म्हणणार सर या षटकाराबद्दल. आणखी एक इथे आडव्या बॅटने स्लॉकचा फटका. आणखी एक षटकार. पांड्या भिवंडी. केवल भोई ऑन फायर नाव. आलेल्या 2 मध्ये 2 ठोकले आतापर्यंत. काय बॅटिंग पाहायला मिळते ना. षटकारांच्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावर फलंदाज इथे दाखल झालेले आहेत. पाहायचं या जर स्पर्धेचा आपण विचार केला तर षटकार हॅट्रिक राहुलने केली होती. NK खांडवाल संघाचा तो खेळाडू. व्यक्तिगतरित्या 58 धावा त्याच्या आपण पाहिल्या होत्या. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक खरं तर त्याने ठोकलं होतं. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. टॉस बॉक्स मध्ये आपण बसून घ्यायचे. आणखी एकदा पायांमध्ये ठेवलाय. पुन्हा एकदा उचलून मारलाय. क्षेत्ररक्षकाने माणुसकीचं दर्शन केलं आणि याच बरोबर इथे लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 लागोपाठचे षटकार. षटकारांची तिकडी. क्या बात आहे. मूड बनवला या खेळाडूने. या स्पर्धेचा पैसा उचल इनिंग तुम्हाला पाहायला मिळत आहे. केवल मॅन फ्रॉम कांबे एक जबरदस्त अप्रतिम फलंदाजी करताना 3 मध्ये 3 षटकार ठोकले आतापर्यंत. चांगली यादगार इनिंग पेश करताना आपल्या संघासाठी. अगदी बरोबर आहे. इथे आपण
48 पर्यंत पोहोचलेला डाव आहे आणि 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. लागोपाठचे 3 षटकार हे अत्यंत महत्त्वाचे ठरलेले आहेत. या अगोदर आपण हा डाव जर बघितला तर तो तितका वेगवान नव्हता. आणखी एकदा समोरच्या दिशेने फोर्स करतायत. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत, टिपतायत झेल. याचबरोबर फलंदाज केवळ भोई बाद झालेले आहेत. बाद होण्यापूर्वी त्याने 4 चेंडूंमध्ये 18 धावा बनवलेल्या आहेत. जो काम त्याला करायचं होतं तो काम त्यांनी केलेलं आहे सर. कारण की 3 षटकार लागोपाठचे त्यांनी ठोकलेले आहेत आणि एक चांगलं काम करूनच मैदानाच्या बाहेर तो परतलेला आहे. चांगली इनिंग त्यांनी पेश केली आपल्या संघासाठी. संदेश, क्रिकेट म्हटलं की तुम्हाला तुमची जबाबदारी माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मी या अगोदर खरं तर जिकडे लेदर बॉलसाठी बारामतीमध्ये होतो तिकडे पुनीत बालन ग्रुप संघाची ती स्ट्रॅटेजी होती. तिथे ओमकार खाटपे त्यांचे संघ कर्णधार होते. आपला उरण खोपटे गावचा सिद्धार्थ म्हात्रे की जो महाराष्ट्रासाठी रणजी खेळलाय तोही तिकडे खेळण्यासाठी उपस्थित होता. तर त्यावेळेस त्याने सांगितलं की आमची अशी स्ट्रॅटेजी आहे की आमच्यामधून प्रत्येकाने फार मोठ्या धावा जरी नाही उभारल्या तरी छोटी छोटी इनिंग त्यांनी जर खेळली परंतु ती आक्रमक खेळली तर पुढे आम्हाला त्याचा फायदा होतो. त्याच पद्धतीने इथे मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर या फलंदाजाने 4 चेंडू घेतले आणि त्यामध्ये 18 बनवल्या. 48 धावांपर्यंत पोहोचलाय डाव. 48 रन्स ऑन दी बोर्ड. वेळेच्या बाबतीत आम्ही आपल्याला सूचित करत आहोत. आमचे साथी स्कोरर माहिती देतील की आतापर्यंत योग्य वेळ घेतलेली आहे की त्यापेक्षा अधिक वेळेचा वापर केलाय गोलंदाजी करणाऱ्या संघाने. पंचांना विनंती, एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावा लागेल. 4 मिनिटं उशिराने चाललेला आहे हा डाव. बघा, या अगोदर ही सूचना आम्ही तुम्हाला देतच होतो की वेळेच्या बाबतीत तुम्हाला सहकार्य करावं लागेल, त्यावरही लक्ष ठेवावं लागेल. आणि म्हणूनच पुन्हा एकदा संघ कर्णधार तुमच्याकडे अनुभवी असावा असं बऱ्याचदा आपण म्हणत असतो किंवा त्यावर चर्चा करत असतो. कर्णधार फक्त नाणेफेक उडवण्यापुरता मर्यादित नसावा, त्याला या सगळ्या पैलूंचा योग्य विचार करता आला पाहिजे, त्यावर निरीक्षण ठेवता आलं पाहिजे. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा आपण बघत आहोत. गोलंदाज ओम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जबरदस्त सुरुवात आपल्या गोलंदाजीला करताना ओम कोहली पहिला स्विंगिंग यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. ओम कोहली संतोष कोहली यांचे सुपुत्र आहेत. यावेळेस इथे गती कमी करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला होता आणि त्यावर मोठा फटका आलेला आहे. छप्पर तोड षटकार आपण पत्रबजाव देखील म्हणू शकता. षटकार आणि आता इथे भीमा टाकलाय. खेळाडू आहेत त्याचमुळे चुकांमधून ते शिकतील यामध्ये तीळ मात्र शंकाने. तुम्हाला शिकत असताना त्याची ती प्रोसेस तीच आहे, म्हणजे त्या अगोदर तुम्हाला चुकावं लागतं तर आणि तर त्यातून तुम्ही शिकता. परंतु शिकलं सुद्धा पाहिजे, हे महत्वाचं आहे. कधी कधी माणूस फक्त चुकतच राहतो. हा फ्री हिट बॉल होता त्याचमुळे नुकसान होणार नाही फलंदाजाला. परंतु इथे काम तमाम झालेलं आहे. फलंदाज जेलबाद होऊ शकले नव्हते, परंतु सगळ्यात जास्त डिसमिसल आपल्याला फ्री हिट बॉलवर ज्या पद्धतीचे पाहायला मिळतात त्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद झाला, अर्थात धाव बाद झाला. नाईक बहुप्रतीक्षित खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असलेला आपण बघत आहोत. मानकुलीचं मैदान आजही भादवडच्या प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर असेल, ज्यामध्ये 3 चेंडूंमध्ये 3 लागोपाठचे षटकार दर्शनने दाखवले होते. 3 वेळा गोलंदाजाला आसमान दाखवलं होतं. पाहायचं इथे त्याच पद्धतीची इनिंग साकारता येईल का. व्हॉट अ गुड शॉट. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. एक टप्पा घेतलाय चेंडू यावेळेस प्लेक्सच्या बेटीला चौकार. नक्कीच चेंडू मैदानाच्या आतमध्ये दुसरा द्यायचा आहे. आता एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकता सर. 60 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. सुरुवात डावाची झाली होती. 13 मिळाल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्यामध्ये 10. तिसरं षटक चांगलं हाताळलं होतं गोलंदाज दीपेशचं कौतुक करावं लागेल. परंतु त्याने 5 धावा खर्च केल्या होत्या. त्याने जे कमावलं होतं ते गमावण्याचं काम गोलंदाज सुदर्शनने केलं, की जे संघाचे संघनायक आहेत. त्याने 20 धावा खर्च केल्या. शेवटचं षटक सुरू आहे.
अँगल 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 क्रिएट करण्याचा प्रयत्न ओम संतोष कोळी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. या अगोदरच्या गोलंदाजाने सुद्धा एक बीमर हाताळला होता, त्यावर षटकार आला होता. बीमर चेंडूवर षटकार खेळणं हे सुद्धा महत्वाचं आहे. बऱ्याचदा बीमर चेंडू हे तुमच्या बॉडी लाईनच्या दिशेने असतात आणि ते अतिरिक्त उंचीने असतात, त्यामुळे त्यावर मोठे फटके येतीलच असं नाही. उजव्या यष्टीच्या बाहेर थोडे कमिट होतात, त्यानंतर फटका खेळण्याचा प्रयत्न, अतिरिक्त ताकद वापरायची होती. बॅटचा फ्लो अत्यंत चांगला राहिला, परंतु हलकीशी कडा लागली. यष्ट्यांच्या मागे टिपला गेलेला आहे जेल. याचबरोबर फलंदाज दर्शन बाद. आतमध्ये संदीप झुकर दाखल होत आहेत. उंचीने जरी कमी वाटत असले तरी खेळी त्यांची फार मोठी समृद्ध आहे. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामिट म्हणून त्यांना गणलं जातं. पाहायचं इथे संदीप कशा पद्धतीने प्रदर्शन करतील. मुख्य व्यासपीठ आमचं दाखवलं जात आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्याचबरोबर त्यांचे सगळे सहकारी आपण यांना बघत आहात. शेवटचा चेंडू या डावातील 60 धावा धावपलकावर. 6 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना आर्यन 11 बादवडने आणखी एकदा अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न. अँग्युलर बॉल टाकत असताना तुम्हाला प्रचंड काळजी घ्यावी लागते. एकतर पूर्ण दुसरीचा प्रयत्न अपूर्ण राहील. एक धाव धावपलकावर जोडली गेली. या विषयावर यानंतर आपण बोलू. 61 बनलेले आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना आर्यन 11 भादवडच्या 62 धावांचं टार्गेट 5 षटकांमध्ये चेस डाऊन करायचं आहे सामना जिंकण्यासाठी ओम साई धाबा या संघाला. आपण यानंतरच्या महत्त्वाच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे वळणार आहोत. रिग्नेश 11 राणाल आणि त्यांच्या विरोधात सामना आपण बघू शकू. प्रथम एंटरप्राइजेस रांजणोली आणि राणाल असा सामना आहे. बघा, फलंदाजी करणाऱ्या संघासाठी एक महत्त्वाची सूचना आहे, ती डावाच्या अगोदर देणं गरजेचं आहे. कारण तुमच्यासाठी पूर्ण 5 षटकं नाही, तुमच्यासाठी 4.3 षटकं आहेत. त्याचमुळे त्या गोष्टीचंही तुम्ही गांभीर्य ठेवणं गरजेचं आहे. आपण नाणेफेकीकडे वळत आहोत. प्रथम एंटरप्राइजेस आणि त्यांच्या विरोधात रिग्नेश 11 राणाल. नक्कीच दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचा आहे. रिग्नेश 11 राणाल टीमचे कॅप्टन आलेले आहेत. त्याचबरोबर प्रथम एंटरप्राइजेस रांजोली टीमचे कॅप्टन देखील आलेले आहेत. क्या बात आहे. यशराज सन ग्लासेसमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, आपण पुढील टॉस पाहुण्यांचे शुभ हस्ते करणार आहोत. मी विनंती करतोय सन्माननीय राहुलभाई नाईक यांना आणि त्याचबरोबर निकेतन नाईक साहेबांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण करायचा आहे. आयोजक आमचे आलेले आहेत. गजेंद्र गुलबी आमचे सर्वांचे लोकप्रिय भाऊ उपस्थित झालेले आहेत या व्यासपीठावर. हनुमानजी काका तरे आपणास विनंती, आपण या तुमच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक संपन्न करत आहोत. या गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत, एक सुस्वभावी व्यक्तिमत्व हनुमान काका तरे यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक संपन्न होत आहे. आपण बघू शकू प्रथम एंटरप्राइजेस रांजणोली आणि त्यांच्या विरोधात रिग्नेश 11 राणाल. कॉइन तुम्हाला इथे निश्चितच आम्ही शो करत आहोत. एका बाजूने त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूने वैकुंठवाशी प्रभाकर दत्तात्रय गुळवी स्मृती चषक 2025 या पद्धतीने कॉल करायचा आहे. स्मृती चषक असं म्हटलं तरी चालेल आणि दुसऱ्या बाजूने त्रिमूर्ती एंटरप्राइजेस. स्मृती चषक ही मागणी आहे आणि तीच नक्कीच पुढील मॅचचा टॉस झालेला आहे. जसा माईक प्रॉब्लेम्स असल्यामुळे थोडीशी ओपिनियन घेतलेली नाही आहे सरांनी, काही हरकत नाही आहे. पुन्हा एकदा जुळतात आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आदर्श शिक्षक आहेत मुरबाडवरून. या परिसरामध्ये त्यांचा आवाज तुम्ही ऐकतायत मित्रांनो. जे सर्वप्रथम मानकुली इथे आम्हाला मिळाले होते सर, सुनील शेळके सर. तिथून त्याने जो पिकअप पकडलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा आवाज सध्या आपण ऐकतायत. त्यांचा आवाज तुम्ही ऐकलं पहिल्या डावामध्ये. आपण नक्कीच चांगलाच आपला आवाज यावर्षी देखील सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेला आहे. सुनील शेळके सर आमच्यासोबत जोडलेले आहेत आणि हे आमचं VIP डाईज आमचे ज्येष्ठ नागरिक आमचे हनुमान तरे काकांना दाखवला जात आहे.
त्याचबरोबर प्रथम इंटरपॅजेस संघाचे खेळाडू देखील मागच्या बाजूला. क्या बात आहे दीपक, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, मोस्ट वेलकम. तसेच राहुलभाई नाईक यांना देखील दाखवला जात आहे, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. गजेंद्र गुलवी भाऊ त्यांच्याशी चर्चा करत आहेत, कारण की चर्चा होणं फार महत्त्वाचं आहे. कारण की स्पर्धेला खर्च जो आहे आम्हालाच माहिती आहे, फार खर्च करण्यात आलेला आहे. सर्वप्रथम बाईक ठेवण्यात आलेली आहे मालिकावीर, त्याचबरोबर 1 लाख रुपये कॅश प्राईज आहे या स्पर्धेचं पारितोषिक. आणि ज्युनियरच्या खेळाडूंसाठी म्हणजे भिवंडी इमर्जन्सीच्या संघांसाठी देखील चांगलं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे गजेंद्र गुलवी भाऊंच्या माध्यमातून. तसेच सन्माननीय अजूनही ज्येष्ठ नागरिक पोहोचलेले आहेत. आपण पाहता लक्ष्मण म्हात्रे काका देखील पोहोचलेले आहेत आणि तुळशीराम काका हे देखील पोहोचलेले आहेत, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गजेंद्र गुलवी यांचे काकाश्री आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, मोस्ट वेलकम. मॅचच्याकडे जाऊया. लक्ष फार मोठा ठेवण्यात आलेला आहे आर्यन 11 टीम संघाच्या माध्यमातून. 62 धावांचं आव्हान आहे, 61 धावा बनल्या होत्या. म्हणजे आपण ज्या प्रकारे उल्लेख केला होता 4.3 चेंडूमध्ये आपल्याला या धावा बनवायच्या आहेत, कारण की एक मॅच लेट रिपोर्ट होता. ओम साई धाबा दापोडी टीम म्हणून 3 चेंडूचं त्यांना पॅनलनेच करण्यात आलेलं आहे. मॅच ऑन. गोलंदाज दीपेश नाईक जे आमचे महाराष्ट्राचे होमगार्ड पोलीस आहेत त्यांच्या माध्यमातून ही गोलंदाजी केली जाईल आणि बॅटर देखील सज्ज होतं स्ट्रायकिंगवर. सुजल आणि नो स्ट्राईकला बॅटर आहे दिशांत. सुजलचा पहिला स्ट्रोक हुक करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू इथे टाकला गेलेला आहे आणि डॉट चेंडूने सुरुवात केली आहे. आज गावातील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळते. शॉर्ट थर्डमॅनवर संदीप पाटील आमचे मोठे बंधू आणि त्याचबरोबर शॉर्ट फायनलला चंद्रकांत जोशीला फील्ड पोझिशनमध्ये पाहतो आपण. दर्शन देखील आज टीममध्ये येईन आहे. एक चौकार त्याचा आम्हाला पाहायला मिळाला. दीपेशने चांगली सुरुवात केली आहे. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न आणि फसला गेलाय. हा ना या ग्राउंडवर ना डोकेदुखी ठरलेला आहे चेंडू. प्रत्येक गोलंदाज या चेंडूवर इथे मार खाताच असतो आणि तो इथे टाकलाय दीपेशने. ती चुकी केली आहे, कारण की एष्ट्या खुल्या ठेवल्या होत्या आणि एष्ट्याचा वेध घेणारा हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न देखील झाला होता, मात्र त्याच्यावर प्रयत्न फसल्या दीपेश नाईकचे आणि बॅटर सुजलच्या बॅटमधून येणारा हा मॅक्सिमम 6. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारचा अंदाज होता, मात्र यावेळी ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. पंच परेश महाजन सर, मॅन फ्रॉम कोणगावचे एक जबरदस्त खेळाडू देखील आहेत. ते या पंचांच्या भूमिकामध्ये या स्पर्धेमध्ये ते आलेले आहेत. दीपेश सामने गॅलरी एन कडून स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रोक चांगला आहे, गॅप आहे आणि चेंडू थांबणार नाहीये, बॉडी लाईनच्या बाहेर गेलेला आहे. 4 धावांकरिता येतोय चौकार. काय सुरुवात झालेली आहे ओम साई धाबा दापोडी टीम संघाच्या माध्यमातून. धावसंख्या धावपलकावर 11 धावा लागलेल्या आहेत. तुम्ही पाहता मित्रांनो, प्रिन्स मूव्हीज टेक्निकल टीम ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आलेली आहे. अतिशय जबरदस्त कॅमेरा वर्क तुम्हाला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्विच हिट खेळलेला आहे, रिव्हर्स स्ट्रोक आणि धावा देखील चांगल्या मिळतील. येतोय चौकार. पुन्हा तीच चुकी केली दीपेश नाईकने. जवळजवळ 4 खेळाडू ऑन साईडला लावण्यात आलेले आहेत. 5वा जो आहे 30 सर्कलच्या घेऱ्यामध्ये आहे तो म्हणजे शॉर्ट फाईन लेगला चंद्रकांत जोशी. बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू कमबॅक करताना गोलंदाज 15 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. गोलंदाज टीमचे कॅप्टन आहेत. कॅप्टन म्हणजे सेनापती. सेना संकटामध्ये टाकली असं म्हणूया. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झालेली आहे ओम साई धाबा दापोडी टीम संघाच्या माध्यमातून. दीपेश नाईक श्याम नाईक गॅलरी इन राईट आर्म ओव्हर द विकेट नेतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गुडघ्यावर टेकून हा स्ट्रोक खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ येथे समाप्त झालेला आहे. अतिशय जबरदस्त हा चेंडू टाकला तर दोन्ही पायांच्या मधून चेंडू सरएष्टेक्षक
विजय पाटीलच्या हातामध्ये चेंडू गेला होता. तर 15 धावा इथे लागलेल्या आहे स्कोर बरोबर. लक्ष जो आहे आपण पाहतो 62 धावांचं एक विशाल लक्ष समोर आहे. मात्र सुरुवात चांगली झाली आहे. उत्तर चांगलाच मिळेल या धावांना, याच्यामध्ये शंका नाही आहे. मात्र फिल्डिंग लावायचं आहे. तुमचं देखील टाइम जो आहे सेट करण्यात आलेला आहे. 4 मिनिटं लागलेले आहेत पहिल्या षटकासाठी. या आपण पाहतोय आमचं VIP डाईज सन्माननीय पाहुण्यांना आपण पाहताय. सन्माननीय योगेश गुलवी दादो, आम्ही त्यांना प्रेमाने दादो म्हणतो, त्यांचे पिताश्री आहेत, हे मुख्य व्यासपीठावर पोहोचलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजक गजेंद्र गुलवी भाऊ यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहता मित्रांनो, त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आयोजित हरिभक्त पारायण कैलासवासी प्रभाकर दत्तात्रय गुलवी स्मृती चषक 2025 भव्य डे नाईट स्पर्धा तुम्ही पाहताय. दुसरा दिवस इथे या स्पर्धेचा उजारलेला आहे आणि दुसऱ्या सामन्याला इथे सुरुवात देखील झाली आहे. केवल आलाय गोलंदाजीसाठी, जो कांबे गावाचा हा खेळाडू आहे. त्याने 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले होते. गोलंदाज केवल कमबॅक करून देईल का या षटकामध्ये आपल्या टीमला पाहूया. हवा फक्त एकच आहे, ती म्हणजे या स्पर्धेची. केवल भोई पहिला चेंडू बॅटच्या रडार मध्ये आणि चाललाय सीमा रेखा पार. तारा मंडल मध्ये जाणारा हा षटकार. सुबत दुबे जी का आगमन हुआ है, जो KPL के स्कोरर है. आपका हार्दिक स्वागत है, मोस्ट वेलकम. परेश माझे सरांचं लगेच लक्ष गेलं या गोष्टीकडे, कारण की आपल्याच गावचा हा स्कोरर आहे. धावांना गती मिळते कारण की 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. केवलच्या अगेन्स्ट देखील इथे दिशांचा हा स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. आज आर्यन 11 कटनाई में असं म्हणूया आपण, कारण की जो येतोय तो खातोय. कंट्रोल करणं फार महत्त्वाचं आहे. व्हेरिएशन असणं फार महत्त्वाचं आहे गोलंदाजी करताना, कारण की हा चेंडू ओव्हरपिच होता, त्याच्यावर पुरेपूर स्ट्रोक घेऊन हा स्ट्रोक बनवला तिथे आणि चेंडूला पाठवलं होतं सीमारेखा पार. केवल राईट आर्म आउट द विकेटने. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्विंग म्हणूया आपण, कारण की बॅट अगोदरच फिरली होती आणि नक्कीच बॅटच्या थोडंसं खालच्या भागाला हा चेंडू लागला होता, म्हणून बॅट कट ही धाव पंचाच्या माध्यमातून दिली जात आहे. धावसंख्या धावफलकावर 22 धावा 22. इथून आता बरोबर 40 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी करणारा गोलंदाज केवल प्रयत्न करतोय, कमबॅक केलाय मागच्या चेंडूवर. विकेट्स फार महत्वाचे असतील आर्यन 11 टीम संघासाठी. केवल भोई ऑफस्टिकचा चेंडू आहे, समोर खेळले, ड्राईव्ह केलं चेंडूला, काऊ कॉर्नर मधून चंद्रकांत चेंडूपर्यंत पोहोचला गेला. एक सिंगल धाव कंप्लीट. आज चंद्रकांतने भरपूर चेंडू खेळले, मात्र धावा कमी बनवल्या, काही हरकत नाहीये. एक चांगला टार्गेट सेट करण्यात आलेला आहे, मात्र त्याला डिफेन्स करणं देखील फार महत्त्वाचं आहे. ओम साई धाबा संघाकडे 7 ते 8 असे फलंदाज कधीही षटकार ठोकू शकतात, मात्र पार्टनरशिप भागीदारी चांगली होते 23 धावांची. ऑफस्टिकचा चेंडू, हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलाय, शतरक्षक आहे तिथे. ओ माय गॉड, दर्शनने ही झेल सोडली आहे, जीवनदान दिलंय फलंदाजाला. आणि हा फलंदाज जर आता खेळपट्टीवर चालला तर मॅच घेऊन जाईल. सिंगल धाव आली आहे, स्कोरबोर्डवर लागली गेली आहे. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 24 धावा 24. सुजल आणि दिशांत यांच्यामध्ये भागीदारी 24 धावांची. लक्ष्य आहे 62 धावांचं. विकेट किपर विकेटपासून भरपूर दूर आहे. विजय पाटील शॉर्ट थर्डमॅनवर आपण पाहतोय, दीपेश नाईकला आणि शॉर्ट फायनलला संदीप पाटील यांना आपण पाहतोय. ऑफस्टिकचा चेंडू समोर उडवलाय आणि ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय षटकार. प्रिन्स मूवीचा जो ऑपरेटर आहे, बाल बाल बचे वापर असंच म्हणूया आपण, त्याच्या अगदी बाजूला चेंडू पडलेला आहे. केवल पुन्हा एकदा हुक केला चेंडूला
हा देखील चेंडू सीमेच्या बाहेर. वन बॉम्ब येतोय चौकार. व्यासपीठावर आहेत तुळशीराम गुलवी काका यांचा जो बॅनर आहे त्या बॅनरलाच हा चेंडू स्पर्श झालेला आहे. आता उपस्थित या मुख्य व्यासपीठावर आमचे बाबा भाऊ शिवा नाईक यांचं शुभ आगमन झालेलं आहे. तसेच बंधू काका भोईर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर आमचे पॉवरफुल मंडप अँड डेकोरेटर सचिन पवार साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मी म्हणेल की असा मॅनेजमेंट पहिल्यांदा केलेला आहे या ग्राउंडवर. याच्या अगोदर आमदार चषकामध्ये सचिनदादा पवार यांच्या माध्यमातून झाला होता. मात्र यावर्षी न भूतो न भविष्यातील हा डेकोरेशन तुम्हाला पाहायला मिळतं. अगदी डोळ्याचे पाणी फेरणारा हा डेकोरेशन आहे. धावा झालेला आहे. धावपलकावर 34 धावा. शॉर्टकटने जाण्याचा प्रयत्न सुरू आहे सर सध्या मैदानामध्ये. काय धावसंख्या उभारलेली आहे. विकेटच्या अजूनही शोधामध्ये आहे टीम RN11 भादवाड. शंकरदादा जुकर फॅम टीम आहे. संतोष कोहली फॅम टीम समोर बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. भावपूर्ण श्रद्धांजलीचे बॅनर लावलेले आहेत ना सर. तुम्ही तिकडे जर अजून बघितला नाही अजून तिकडे जर बघितला समोर तर अतिशय सुंदर असा हा शामियाना आहे. आणि या स्पर्धेची सर्वांना आवडणारी बाईक देखील तिथे ठेवण्यात आलेली आहे. ही नवीन संकल्पना आणलेली आहे गजेंद्र भाऊ यांच्या माध्यमातून. सर्व आमच्या गावातील जे वरिष्ठ जे आहेत आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांच्या आठवणींना उजाला देण्याकरिता तो प्लॅटफॉर्म अर्थातच मॅजिक बॉक्स बनवण्यात आलेला आहे. वाईटने सुरुवात केली आहे गोलंदाज चंद्रकांतने. वाईट नक्कीच पंचांनी घोषित केलेला आहे. ऑफस्टिकच्या बाहेर नक्कीच हा चेंडू होता आणि चांगला निर्णय देखील आपण म्हणू शकता परेश महाजन सरांच्या माध्यमातून. प्रत्येकी संघाला एक एक रिव्ह्यू आहे. मात्र बीमर असेल तर ओ स्टेपिंग देखील चेक केला जाईल. लक्षात असू द्या. रनआउट देखील चेक केला जाईल. सर्व एका रिव्ह्यूमध्ये सर्व काही चेक केलं जाईल. हे आपण कालपासून अनाउन्समेंट केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी करणारा संघ देखील धोकादायक ठरू शकतो. हा चेंडू आता चांगला टाकलेला आहे. वाईट यॉर्कर चेंडू टाकलाय. डॉट चेंडू. चंद्रकांत आहे. विरेशन आहे त्याच्याकडे. कुठेतरी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 4.3 चेंडूमध्ये हा सामना समाप्त करायचा आहे. तो म्हणजे ओमसाई दापोडी टीम संघाला. कारण की 3 धावाची त्यांना पॅनल्टी आहे. 3 चेंडूंची माफी असावी. चंद्रकांत पुन्हा एकदा गोलंदाज श्याम नाईक गॅलरी इनकडून राईट हॅम ओव्हर द विकेट येतोय. पुन्हा एकदा हा ऑफस्टिकच्या बाहेर. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. कडक ऊन आहे आज. नक्कीच जास्त पाणी देखील मैदानामध्ये घेतला जात आहे. थंडगार पाण्याची व्यवस्था या स्पर्धेचे आयोजक आहेत गजेंद्र गुलवी भाऊ यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. प्रत्येक खेळाडू पाहुण्यांसाठी देखील. पुन्हा एकदा मिस टाइम चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे नितीन चुकी करणार नाहीये. अजून एक धक्का दिलाय. इथे पहिला धक्का म्हणेल आपण कारण की तो विकेट मिळालाय चंद्रकांत याला. आता न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये मजबूत काटिके बल्लेबाज प्रतीक एक जबरदस्त इनफॉर्म फलंदाज आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. थोडीशी दर्शनने थोडीशी मीटिंग घेतली आहे नितीन सोबत कारण की विकेट फार उशिरानंतर आलेला आहे आणि विकेटची फार आवश्यकता होती. तो विकेट चंद्रकांतने घेऊन दिला आपल्या संघासाठी. सन्माननीय बलवंतदादा पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे. या मुख्य व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय गजेंद्र गुलवी भाऊ यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. कल्पेश पाटील देखील जोडलेला आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. चंद्रकांत जोशी चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक पाहायला मिळाला. 2 वाईट जरूर आलेत या षटकामध्ये. कमबॅक देखील केलाय गोलंदाजाने. पुन्हा एकदा स्ट्रोक खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक देखील वेगाने आलाय. मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक दर्शन अगदी वेलीवर पोहोचलाय. मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या धावांना देखील थांबवावा लागेल कारण की विजयाचे दरवाजे खोललेले आहेत तिथे ओमसाई दापोडी टीम संघाने. कारण की धावा झाल्यात 38 धावा धावपलकावर. गोलंदाजी करणारा गोलंदाज आपण पाहतोय चंद्रकांत. थोडीशी शांतता ठेवली आहे गोलंदाजीमध्ये.
पुन्हा एकदा समोर केलंय, दर्शन चेंडू खाली आले. ओ माय गॉड, झेल सोडली गेली आहे. आता थोडंसं आता निराश केलेला आहे दर्शनने, कारण की दुसरा झेल सोडलेला आहे आणि धाव देखील मिळालेली आहे. वो कहते ना, मौका भी दिया और रन भी दिया. म्हणजे जर झेल झाली असती तर धाव देखील वाचली असती, विकेट मिळाला असता आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला असता. आता दर्शनला आपण पॉईंटवर बघणार आहात आणि संदीप जो आहे तो आता तुम्हाला लॉंग ऑफला पाहायला मिळेल. संदीप जुकर, चंद्रकांत राईट हॅम ओव्हर द विकेटने. ऑफस्टिकचा चेंडू ड्राईव्ह केलाय, अतिशय सुरेख असा हा स्ट्रोक गॅप मध्ये आणि हा चेंडू चाललाय सीमारेखा पार, येतोय खणखणीत चौकार. धावा झालेल्या आहेत. एका चेंडूचा खेळ बाकी आहे, त्यानंतर आपण इक्वेशन नक्कीच पोहोचूया. 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न हवेमध्ये, बॅटर आउट. अजून एक धक्का चंद्रकांत जोशी यांनी दिली आपल्या गोलंदाजीमध्ये. गुड बॉलिंग. मिळेल किती चेंडूमध्ये किती धावांची आवश्यकता आहे. येणारे 9 चेंडू आणि 19 धावांची आता आवश्यकता असेल, कारण की 3 चेंडूचं नक्कीच इथे पॅनलच आहे टीम ओम साई धाबा दापोडे. चला फिल्डिंग लावायचे. पहा, या षटकासाठी तुमच्याकडे वेळ जो आहे 4 मिनिटं राहिलेली आहे. संदीप जुकर, लक्षात घ्यायचं आपण, वारंवार आपण मीटिंगमध्ये सामील होऊ नका तिथे. आता कोणाच्या हातामध्ये चेंडू दिले पाहूया आपण, कारण की फार महत्वाची ही गोलंदाजी असेल. ओ, भातवाड एक्सप्रेस जयेश मात्रे, षटक क्रमांक 4. काल रात्री नक्कीच गोलंदाजी राहिली त्याची चांगली, मात्र धावा देखील गेल्या होत्या. मात्र आता भिवंडी इमर्जीच्या माध्यमातून तो खेळत आहे आणि वेग, व्हेरिएशन, नियंत्रण आणि आपल्या षटकामध्ये ठेवण्यात आलेला हा टप्पा खेळपट्टीवर कोणत्या प्रकारे ठेवला जाईल पाहणार आहोत आपण. नक्कीच जयेश मातेसाठी एक सुवर्ण संधी आहे. आमची डीजे मॅन विवेक नाईक स्वतः ऑपरेटर आहेत, त्यांच्या माध्यमातून लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 विकेट जर आले, हॅट्रिक आपण पूर्ण करतायत तर आपल्याला रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. डीजे विवेक कालपासून काय आवाज सोडलेला आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आवाज खूप कडक आहे, दमदार डीजे. तुम्हाला जर हवे असेल तर आपण विवेक नाईक यांना संपर्क साधू शकता, कारण की असंही हल्दी समारंभ जो आहे सुरू झालेले आहेत, लग्न कार्यक्रम सुरू झालेले आहेत, संपर्क साधू शकता आपण. जयेश मात्रे, भातवाड एक्सप्रेस, पहिला चेंडू मी अगोदरच सांगितलं होतं, नियंत्रण कुठेतरी जो आहे लेंथ लाईनच्या बाहेर, ऑफ स्टिकच्या बाहेर, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. पंचांनी बघितलं, पारखलं आणि जी खेळपट्टीची जी पट्टी आहे त्याच्या बाहेर नक्की चेंडू लँड झाला होता. योग्य तो निर्णय दिलेला आहे. 9 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. जयेश मात्रे, ओ हो 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 हो, खडे खडे लॉफ केलाय, वॉड शॉट. चेंडू चाललाय आरके पाटील स्टँडच्या वरतून, तारा मंडल मध्ये येतोय षटकार. खेळला होता बॅटर प्रतीकने. प्रतीकच्या बॅटमधून येणारा हा षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. खडे खडे लॉफ केला होता, हेलिकॉप्टर ड्राईव्ह, स्टँड अँड डिलिव्हर, आरके पाटील स्टँडच्या वरतून जाणारा हा मॅक्सिमम 6. समीकरण सोपं झालेलं आहे. 12 धावांची आवश्यकता असेल इथून. जयेश पुन्हा एकदा उडवला, मात्र यावेळेस मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहे, सेफ लँडिंग होतं. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, क्विक थ्रो गेलाय, मात्र कलेक्ट करू शकले नाहीये. 2 धावा पूर्ण. आता शेवटच्या षटकामध्ये किती धावा राहतील हे फार महत्वाचं आहे. इक्वेशन आता 7 चेंडू आहेत आणि 10 धावांची आवश्यकता आहे.
मॅचमध्ये अजूनही भरपूर काही आहे. प्रतीकचं विकेट फार महत्त्वाचं असेल या मॅचमध्ये. प्रतीक आपल्या अंदाजामध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू. 3 चेंडू टाकायचे होते. एक षटकार आला, 2 धावा आल्या आणि एक विकेट देखील आला. करूया त्रिमूर्ती इंटरप्राइजेस संघाचा, ज्याने हा मॅनेजमेंट केलेला आहे. न भूतो न भविष्यातील ही मोठी स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळते. पुढचा षटक 6 चेंडूंचा असेल, कारण की 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालेला आहे जयेश म्हात्रेच्या षटकामध्ये. आता आपण शेवटचा षटक 6 चेंडूंचा टाकावा लागेल. तुम्हाला कंप्लीट करायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. यस, नाही, तुमच्या हातामध्ये चौथा आणि 5वा षटक असतो. 3 चेंडूंचा जेव्हा पॅनलाइज केला जातो तेव्हा चौथा आणि 5वा षटक असतो, त्याच्यामध्ये तुम्ही कमबॅक करू शकता. तुम्हाला हवं असेल तुम्ही चौथा किंवा 5व्यामध्ये तुम्ही कंप्लीट करू शकता. चला, शतरक्षण लावायचं आहे आणि जयेश आपण आपलं षटक कंप्लीट करायचं आहे. एकत्र जमा होऊ नका आपण. जयेश आपण आपलं षटक कंप्लीट करायचं आहे. जयेश म्हात्रे न्यू बॅटर मैदानात मध्ये आलाय. सुजल नाईक आलाय. हो हो, अतिशय सुंदर चेंडू, लेग कटर चेंडू पाहायला मिळाला. पडला त्यानंतर थोडासा आपण बघितला बाहेरच्या दिशेने निघून गेला होता. सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडू. आता गोलंदाजीमध्ये कमबॅक करताना आपण पाहतो जयेश म्हात्रेला. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. इथे 10 धावांची आवश्यकता आहे. जयेश म्हात्रेचे प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाही आणि बीमर घोषित केल्या पंचाने, म्हणजे तिथून हा फ्रीट असेल. आता येस, चॅलेंज केलेला आहे पंचांच्या या नो बॉलला. टीम RN11 टीम संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. आमचे पंच गोकुलदास पाटील सर ते बघतील आणि जो काही निर्णय असेल तो नक्कीच पोहोचवतील. कारण की इक्वेशन 10 धावांची आवश्यकता आहे आणि इथून जर नो बॉल असेल तर मग समीकरण सोपं होईल. पहा रिप्लेमध्ये, क्लीन अँड नीट पिक्चर. यस, इज अ नो बॉल. हा नो बॉल असेल म्हणजेच इथून आता फ्रीट आणि 1 धाव देखील मिळाली आहे, म्हणजे 9 धावांची आवश्यकता आहे. प्रयत्न आहेत, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न ही परमेश्वर. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणार नाहीये तोपर्यंत तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार नाहीये. आपको खेलना होगा आपकी टीम के लिए. आपको आपका परफॉर्मन्स काफी निर्भर करता है इस मैच में. मागे काय झालं ते विसरायचं, या मॅच मध्ये काय करायचं ते करून दाखवायचंय. ओ माय गॉड, अर्ध्या खेळपट्टीवर चेंडू टाकला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि पाठवला लालचंदर यांच्या शेतामध्ये जाणारा हा षटकार. तीन धावांची आवश्यकता आहे. मॅच होता कुठे आणि आणला कुठे. मला वाटतं याच षटकामध्ये काम तमाम होईल ज्या प्रकारे हा षटकार आला सुजल नाईकच्या बॅटमधून. चला ठीक आहे, आयोजकांचा वेळ वाचवला आपण, मॅच फिनिश केली सुजल नाईकने. कॉंग्रॅच्युलेशन टीम. ओम साई धाबा दापोडे टीम, हार्ड लक RN11 बादवाड. अतिशय जबरदस्त हा सामना पार पडला, त्याच्यामध्ये विजय प्राप्त केलेला आहे इथे टीम ओम साई धाबा दापोडे टीम संघाने. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. आणि खेळलेल्या संघाचं ज्याने टप दिली
तो म्हणजे RN11 त्या संघाचं कौतुक करूया आपण. आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅच वन मॅन आर्मी ज्याने 29 धावांची खेळी खेळली, सलामीला आला होता खेळाडू सुजल इज अ मॅन ऑफ द मॅच. सुजल आपण व्यासपीठावर यायचं. आपण मॅन ऑफ द मॅच देऊ आणि लगेचच मॅचला सुरुवात देखील करणार आहोत. वेळ घेणार नाही आपण. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देणार आहोत. मॅनेजमेंट टीम आपण मॅन ऑफ द मॅच आणि गिफ्ट हॅम्पर आपण समोर घेऊन यायचं आहे. या गोष्टीवर देखील आपण लक्ष ठेवा, कारण की मॅन ऑफ द मॅच आपण देत आहोत. खेळाडू येत आहे. सन्माननीय काकांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देऊ आपण. सुजल इज अ मॅन ऑफ द मॅच. सुजल आपण व्यासपीठावर यायचं जो सलामीला आला होता. येस, मोस्ट वेलकम. आमचे अजय नाईक यांच्या माध्यमातून एक गिफ्ट हॅम्पर आहे. अजय पाटील, यस अजय पाटील यांची स्पर्धा संपन्न झाली होती याच मैदानावर. त्याच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर आहे आणि ट्रॉफी गरकाबाई डोंगरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. मी तुळशीराम गुलवी काकांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण द्यायची. सुजल आपण यायचे. सन्माननीय योगेश गुलवी यांचे पिताश्री आहेत, आमचे सर्वांचे लोकप्रिय दादो यांच्या माध्यमातून या स्पर्धेत सन्मान चिन्ह. मात्र ही गरकाबाई डोंगरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देत आहोत. त्यानंतर लक्ष्मण म्हात्रे आणि बंधू काका आपण ही गिफ्ट हॅम्पर जो आहे आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे. सुजल ठरलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या मॅचसाठी तुला देतोय शुभेच्छा. कुठेही जाऊ नका ओम साई धाबा दापोली टीम संघाने, कारण की यानंतर होणारा सामना रिग्नेश 11 राहणार आणि प्रथम इंटरपॅजेस. मी थांबतो, ऐकत राहा आपण पुढील आवाज सुनील शिल्के सरांचा. आमचे ऑफिशियल स्कोरर मयूर पाटील आपण जॉईंट व्हायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये.